Good morning, student. Today we start our second chapter of Cost and Works Accounting paper first, subject SYBCom, semester 3rd, 2019 pattern. Second chapter is element of cost and topic also element of cost. आज आपण element of cost हा आपला जो सेकंड चॅप्टर आहे त्या चॅप्टर मधील पहिला पॉइंट एलिमेंट ऑफ कॉस्ट हा पाहणार आहोत. एलिमेंट ऑफ कॉस्ट, एलिमेंट म्हणजे काय तर घटक, कॉस्टचे घटक. ज्याने कॉस्ट तयार होते त्या सर्वांना एकत्रितरित्या कॉस्टचे घटक असे म्हटलं जातं. तर आपण सुरुवातीला ज्या वेळेला कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग हा सब्जेक्ट सुरू केला होता तर त्यावेळेला इंट्रोडक्टरी लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बेसिक 3 घटक असतात की ज्यातून आपली कॉस्ट जी आहे वस्तूची ती निर्धारित होत असते. त्या बेसिक 3 घटकांमध्ये पहिला आणि महत्वाचा घटक की ज्यावर आपला जास्तीत जास्त खर्च होतो तो घटक आहे मटेरियल. मटेरियल मीन्स कच्चा माल, ज्या मालापासून वस्तूचं आपण उत्पादन करतो किंवा सेवा पुरवण्यासाठी जो काही माल वापरला जातो कच्चा माल त्याला मटेरियल असं म्हणतात. ऑन द बेसिस ऑफ nature and element of cost may be classified into 3 categories, that is first is material, second is labor and third is other expenses. पहिला घटक आहे मटेरियल, दुसरा घटक आहे लेबर आणि तिसरा घटक आहे अदर एक्सपेन्सेस. मटेरियल हा सर्वात महत्वाचा घटक आहे कारण की मटेरियल जर नसेल म्हणजे कच्चा माल जर नसेल तर तुमची वस्तूचं तयारच होऊ शकत नाही, तिचं प्रोडक्शन होऊ शकत नाही. आणि मटेरियल जो आहे हा असा घटक आहे की तुमच्या एकूण खर्चापैकी 50 ते 70% खर्च हा मटेरियलवर केला जातो. त्यामुळे मटेरियल हा अत्यंत महत्वाचा घटक समजला जातो कॉस्ट मधील. द सबस्टन्स फ्रॉम विच द प्रॉडक्ट इज मेड इज नोन ॲज मटेरियल. मटेरियल कशाला म्हणायचं तर अशी वस्तू किंवा असा घटक की ज्याच्यापासून प्रॉडक्ट तयार होतं, उदाहरणार्थ कच्चा माल, तर त्याला मटेरियल असं म्हटलं जातं. अकॉर्डिंग टू ICMA, मटेरियल कॉस्ट इज द कॉस्ट ऑफ कमोडिटीज सप्लाइड टू अन अंडरटेकिंग. मटेरियल ICMA ने डेफिनेशन सांगितलेली आहे मटेरियलची की मटेरियल कॉस्ट ही काय असते तर कॉस्ट ऑफ कमोडिटीज सप्लाइड टू अन अंडरटेकिंग. कच्च्या मालाची जी कॉस्ट असेल, किंमत असेल, तिला मटेरियल असं म्हटलं जातं किंवा मटेरियल कॉस्ट असं म्हटलं जातं. मग हे जे मटेरियल आहे हे 2 प्रकारे वर्गीकृत होतं. फर्स्ट डायरेक्ट मटेरियल, म्हणजे मटेरियलचे 2 प्रकार पडतात. पहिला आहे डायरेक्ट मटेरियल. मग डायरेक्ट मटेरियल मीन्स व्हॉट? अकॉर्डिंग टू ICMA, डायरेक्ट मटेरियल आर दोज which can be identified in the product and can be well measured. According to ICMA च्या म्हणण्यानुसार डायरेक्ट मटेरियल हे काय आहे की जे वस्तूमध्ये आयडेंटिफाय होतं म्हणजे ओळखता येतं आणि त्याचप्रमाणे ते व्यवस्थितरित्या मोजता देखील येतं, त्याला डायरेक्ट मटेरियल असं म्हणतात. उदाहरणार्थ जर तुमचा आपण उदाहरण डस्टरचं पाहूयात. डस्टर मध्ये आपण प्लास्टिकचं जर डस्टर असेल तर त्याची म्हणजे बॉडी प्लास्टिकची असेल आणि वरती स्पंज लावलेला असेल तर ते प्लास्टिक आहे ते आयडेंटिफाय होते. किंवा लाकडी डस्टर असेल तर लाकूड टिंबर हे काय होतंय आयडेंटिफाय होतंय. किंवा जो स्पंज आहे तो आयडेंटिफाय होतोय, ओळखता येतोय, आपल्याला सहजपणे मोजता येऊ शकतो, म्हणून त्याला डायरेक्ट मटेरियल असं म्हणतात. जर समजा तुमच्या कपड्यांचं उदाहरण घेतलं, तुमचा ड्रेस कोड आहे, शर्ट आहे, पॅन्ट आहे, तर त्यामध्ये जे कापड आहे ते आयडेंटिफाय होतं, कापडाचा कलर तुम्हाला ओळखता येतो किंवा कोणत्या प्रकारचा ड्रेस आहे ते ओळखता येतो. मग ते कापड जे आहे ते काय झालं डायरेक्ट मटेरियल. मटेरियल विच कॅन बी आयडेंटिफाय म्हणजे ओळखता येतो एखाद्या प्रॉडक्ट मधून अँड कॅन बी मेजर आणि ते मोजता देखील येतं सहजपणे, त्याला डायरेक्ट मटेरियल असं म्हणतात. they can charge to the product directly. ते जे मटेरियल आहे डायरेक्ट मटेरियल ते तुमच्या प्रॉडक्ट मध्ये डायरेक्टली चार्ज होतं. म्हणजे चार्ज होतं म्हणजे काय होतं तर त्याचा खर्च प्रॉडक्टच्या खर्चामध्ये डायरेक्टली गृहीत धरला जातो.
डायरेक्ट मटेरियल एंटर द प्रॉडक्ट अँड फॉर्म अ पार्ट ऑफ फिनिश प्रॉडक्ट. डायरेक्ट मटेरियल जे आहे ते तुमच्या प्रॉडक्ट मध्ये एंटर होतं आणि फिनिश प्रॉडक्टचा पण एक भाग असतं. काही उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. मिल्क यूज इन डेअरी प्रॉडक्ट. जर मिल्क असेल म्हणजे दूध, आणि तुमची जर इंडस्ट्री डेअरीची असेल किंवा जिथे डेअरी प्रॉडक्ट बनत असतील, दुधापासून बनणारे पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ, तर त्यामध्ये मिल्क हे काय आहे, डायरेक्ट मटेरियल आहे. मग समजा दही असेल तर मिल्क काय आहे, डायरेक्ट मटेरियल आहे. ताक असेल, लस्सी असेल, तूप असेल, तर मिल्क हे काय आहे, डायरेक्ट मटेरियल आहे. किंवा शूज मध्ये लेदर वापरलं जातं. लेदर यूज इन शूज मेकिंग. तर शू मेकिंग मध्ये जे लेदर वापरलं जातं ते लेदर काय आहे, डायरेक्ट मटेरियल आहे. आत्ताच मी उदाहरण सांगितलं की तुमचं जे कापड आहे ते तुमच्या ह्याच्यामध्ये दिसतं ड्रेसिंग मध्ये, तर मग त्यासाठी जे कॉटन वापरलं जातं म्हणजे कापूस, कॉटन यूज इन टेक्सटाईल मिल. टेक्सटाईल मिल मध्ये जे कॉटन वापरलं जातं, किंवा जर ज्यूट वापरलं जात असेल तर ज्यूट, तर हे काय आहे, डायरेक्ट मटेरियल आहे. टिंबर यूज इन फर्निचर मेकिंग. जे लाकूड वापरलं जातं फर्निचर तयार करताना, ते काय आहे, डायरेक्ट मटेरियल आहे. म्हणजे थोडक्यात डायरेक्ट मटेरियल काय असतं की ते मटेरियल वापरल्याशिवाय तुमची वस्तू तयार होऊ शकत नाही, त्याला डायरेक्ट मटेरियल असं म्हणतात. आणि ते त्या वस्तूमध्ये सहजपणे ओळखता येऊ शकतं, त्याला डायरेक्ट मटेरियल असं म्हणतात. सेकंड जो प्रकार आहे तो आहे इनडायरेक्ट मटेरियल. मग इनडायरेक्ट मटेरियल काय असतं, तर इनडायरेक्ट मटेरियल आर दोज विच डू नॉट पार्ट ऑफ फिनिश प्रोडक्ट. दे आर नॉट आयडेंटिफाय विथ पर्टिक्युलर प्रोडक्ट. जे इनडायरेक्ट मटेरियल असतं ते फिनिश प्रॉडक्टचा भाग नसतं. त्याचप्रमाणे ते सहजासहजी आपल्याला वस्तू पाहिल्यानंतर ओळखता येऊ शकत नाही, त्याला इनडायरेक्ट मटेरियल असं म्हणतात. अकॉर्डिंग टू ICMA, indirect material cost is that material which cannot be allocated but which can be apportioned to cost center or cost unit. Means what? इनडायरेक्ट मटेरियलची कॉस्ट जी आहे ती अशी असते की जी आपण डायरेक्टली एखाद्या घटकाबरोबर जोडू शकत नाही, परंतु ती त्या कॉस्ट सेंटरला विभागली जाते. आता आपण जे अगोदर उदाहरणं पाहिले ते अगोदर पाहूयात, त्यानंतर बाकीची उदाहरणं पाहूयात. सपोज आपण डस्टरचं उदाहरण घेतलं, तर डस्टरमध्ये जर लाकडी डस्टर असेल तर तुम्हाला लाकूड आयडेंटिफाय होतंय, त्यावर जो स्पंज आहे तो देखील आयडेंटिफाय होतोय. परंतु लाकूड आणि स्पंज याला चिटकवण्यासाठी जो ग्ल्यू वापरलेला आहे किंवा जो फेविकॉल वापरलेला असेल तो आयडेंटिफाय होत नाही, तो दिसत नाही आपल्याला. त्यामुळे ते काय झालं, इनडायरेक्ट मटेरियल. म्हणजे डस्टर मेकिंग मध्ये स्पंज आणि लाकूड हे जर डायरेक्ट मटेरियल असेल तर त्याला जो चिटकवण्यासाठी जो काही ऍडेसिव्ह वापरलाय, ग्लू वापरलाय, तर तो काय आहे, इनडायरेक्ट मटेरियल आहे, जो दिसत नाही आपल्याला, आयडेंटिफाय होत नाही. त्यानंतर जर समजा तुम्ही कापडाचं उदाहरण पाहिलं, जर शर्ट आहे, पॅन्ट आहे, तर त्यामध्ये जो थ्रेड वापरला जातो म्हणजे दोरा वापरला जातो स्टिचिंगसाठी, कापड शिवण्यासाठी जो दोरा वापरला जातो तो तुम्हाला सहजासहजी आयडेंटिफाय होत नाही. किंवा जरी एखाद्या शिलाईमध्ये तुम्हाला दोरा दिसला तरी सुद्धा तो कॉस्टने नगण्य असतो. म्हणजे तुमचा जर शर्टची कॉस्ट 1000 रुपये असेल तर त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या दोऱ्याची कॉस्ट ही हार्डली 5 ते 10 रुपये असते. त्यामुळे ती नगण्य आहे कॉस्ट. एकूण त्या वस्तूच्या वर झालेला खर्च त्याच्या तुलनेमध्ये ही कॉस्ट काय आहे, नगण्य आहे. म्हणजे जरी एखाद्या ठिकाणी तो आयडेंटिफाय झाला, ओळखता आला, तरी त्याची कॉस्ट जर नगण्य असेल तर त्याला देखील काय म्हटलं जातं, इनडायरेक्ट मटेरियल असं म्हटलं जातं. म्हणजे इनडायरेक्ट मटेरियल कोणतं मटेरियल आहे की जे डायरेक्टली प्रोसेसिंग मध्ये समाविष्ट नाही होत, परंतु सपोर्ट करतं प्रोसेससाठी किंवा प्रोसेसिंगचा एक भाग असतं, ते सहजासहजी आयडेंटिफाय होत नाही. किंवा त्याची जी कॉस्ट आहे किंवा त्यावर होणारा जो खर्च आहे तो काय असतो, तुलनेने इतर मटेरियल पेक्षा कमी असतो किंवा नगण्य असतो, त्याला इनडायरेक्ट मटेरियल असं म्हणतात. इनडायरेक्ट मटेरियल मीन्स व्हॉट? इनडायरेक्ट मटेरियल मीन्स which material do not identify with particular product or which can support to finish product. फक्त सपोर्ट करतं, ते फिनिश प्रॉडक्टचा एखादा भाग नसतं तर ते फिनिश प्रॉडक्टला काय करतं, सपोर्ट करतं
आणि त्याच्यावर होणारा खर्च हा काय असतो, तुलनेने कमी असतो किंवा नगण्य असतो. त्याला इनडायरेक्ट मटेरियल असं म्हणतात. आणि आणखी काही उदाहरणं आपण इथे पाहिलेली आहेत. सपोज ऑइल, कॉटन वेस्ट, स्मॉल टूल्स, म्हणजे तुम्ही स्क्रू वापरत असाल, नट बोल्ट्स वापरत असाल, किंवा ऑइल वापरत असाल प्रोडक्शन करत असताना, किंवा कॉटन वेस्ट असतात म्हणजे खराब कापड वगैरे असतं जे आपण यूज करून आणि थ्रो करून टाकतो फॅक्टरीजमध्ये. तर ह्या अशा जे मटेरियल आहे ह्याला इनडायरेक्ट मटेरियल असं म्हणतात. मग फर्स्ट एलिमेंट जो आहे, फर्स्ट एलिमेंट तो आपण पाहिलेला आहे मटेरियल. आणि मटेरियल म्हणजे काय, तर मटेरियल म्हणजे अशी वस्तू ज्यावर फॅक्टरीमध्ये 50 ते 70% खर्च होतो. एकूण खर्चाच्या 50 ते 70% खर्च होतो. त्याचे दोन भाग पडतात, एक डायरेक्ट मटेरियल आणि दुसरा इनडायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियल म्हणजे असं मटेरियल की जे वस्तूमध्ये आयडेंटिफाय होतं, फिनिश प्रॉडक्टचा भाग बनतं, त्याला डायरेक्ट मटेरियल असं म्हणतात. आणि इनडायरेक्ट मटेरियल म्हणजे कोणतं मटेरियल, तर जे फक्त प्रोडक्शनसाठी सपोर्ट करतं, फिनिश प्रॉडक्टचा भाग नसतं, ते सहजासहजी वस्तूमधून आयडेंटिफाय होत नाही, त्याला इनडायरेक्ट मटेरियल असं म्हटलं जातं. आता आपण डिफरन्स पाहूया, डायरेक्ट मटेरियल आणि इनडायरेक्ट मटेरियल मध्ये काय फरक आहे. तर असे फरकाचे आपण 3 मुद्दे पाहणार आहोत. फर्स्ट बघा, डायरेक्ट मटेरियल. इट इज दॅट मटेरियल विच कॅन बी आयडेंटिफाईड अँड विथ अँड अलोकेटेड टू कॉस्ट युनिट. डायरेक्ट मटेरियल असं मटेरियल आहे की जे ओळखता येतं आणि ते कॉस्ट युनिट मध्ये अलोकेट देखील होतं. म्हणजे समजा तुम्ही डस्टर बनवण्यासाठी तुम्हाला 10 रुपयांचं मटेरियल लागलं, 10 रुपयांचं डायरेक्ट मटेरियल लागलं, आणि 10 रुपयांच्या डायरेक्ट मटेरियल मध्ये जर तुम्ही 5 डस्टर बनवले असतील तर तुम्ही 10ला 5ने भाग देणार. एका डस्टरवर जे डायरेक्ट मटेरियल यूज झालेलं आहे ते डायरेक्ट मटेरियल आहे 2 रुपयाचं. म्हणजे ते तुम्ही सहजासहजी एखाद्या कॉस्ट युनिट मध्ये अलोकेट करू शकतात. 10 रुपयाचं जर तुम्हाला मटेरियल लागलं असेल डस्टर बनवायला आणि त्यामधून तुम्ही जर 5 डस्टर बनवले असतील 10 रुपयाच्या मटेरियल मधून, तर एका डस्टरच्या मटेरियलवर होणारा खर्च 10/5 म्हणजे 2 रुपये एका डस्टरचा खर्च हा तुम्ही लगेच ओळखू शकतात, आयडेंटिफाय करू शकतात आणि मेजर पण करू शकता, म्हणजे तो मोजता येऊ शकतो. इनडायरेक्ट मटेरियल काय आहे, दीज आर दोज मटेरियल विच कॅन नॉट बी आयडेंटिफाईड विथ कॉस्ट युनिट. इनडायरेक्ट मटेरियल असं मटेरियल आहे की जे तुम्हाला लगेचच्या लगेच त्या कॉस्ट युनिट मधून आयडेंटिफाय होऊ शकत नाही. सेम उदाहरण घेऊया आपण. समजा तुम्हाला जे काही डस्टर बनवण्यासाठी मटेरियल लागलेलं आहे त्यात जर आपण सपोर्टिंग मटेरियल ग्लू धरला किंवा फेविकॉल धरला तर तो आपण या पद्धतीने आयडेंटिफाय करू शकत नाही. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे, सेकंड पॉइंट इज इट जनरली बिकम अ पार्ट ऑफ फिनिश प्रॉडक्ट. फॉर एक्झाम्पल कॉटन यूज इन टेक्सटाईल मिल. जे काही डायरेक्ट मटेरियल असतं ते फिनिश प्रॉडक्टचा एक भाग असतं. उदाहरणार्थ कॉटन, कापूस आपण टेक्सटाईल मिल मध्ये वापरला तर तो त्या फिनिश प्रॉडक्टचा भाग आहे. कापडामधून कापूस लक्षात येतो की हे कापसापासून बनलंय का नायलॉन पासून बनलंय का ज्यूट पासून बनलंय, ते तुम्हाला लगेच लक्षात येतं आणि तो फिनिश प्रॉडक्टचा भाग असतो. पण इनडायरेक्ट मटेरियल काय आहे, दीज आर मायनर इन इम्पॉर्टन्स. त्याला फार महत्व नसतं, कमी महत्व असतं. सच ॲज स्मॉल अँड इनएक्सपेन्सिव्ह आयटम. छोटे आणि कमी खर्चिक जे आयटम आहेत, उदाहरणार्थ नट बोल्ट्स, त्यानंतर थ्रेड, टिन्स, डब्बे वगैरे असतील तर ते सर्व इनडायरेक्ट मटेरियल मध्ये मोडतात. तिसरा फरक आहे, इट डायरेक्टली एंटर इन द प्रॉडक्ट अँड फॉर्म द पार्ट ऑफ फिनिश प्रॉडक्ट. हे डायरेक्टली प्रॉडक्ट मध्ये एंटर होतं आणि फिनिश प्रॉडक्टचा एक भाग म्हणून दिसतं. इनडायरेक्ट मटेरियलचं काय आहे, द कॉस्ट विच रिलेट टू द फॅक्टरी फ्रॉम पार्ट ऑफ अ फॅक्टरी ओव्हरहेड. हे जे इनडायरेक्ट मटेरियल आहे ते काय आहे, तर इनडायरेक्ट मटेरियल हे डायरेक्टली एंटर होत नाही. ते काय असतं, फक्त फिनिश प्रॉडक्टचा भाग म्हणून दिसत नाही, तर ते फॅक्टरीमध्ये जे प्रोडक्शन होतंय तर त्या फॅक्टरी प्रोडक्शनचा एक भाग म्हणून दिसतं. म्हणजे जे फॅक्टरीची कॉस्ट आपण कॅल्क्युलेट करणार आहोत
त्या कॉस्टमध्ये ते एंटर होतं. फिनिश प्रॉडक्टमध्ये एंटर होत नाही किंवा त्याची जी कॉस्ट आहे ती फिनिश प्रॉडक्टमध्ये काउंट होत नाही. तर फॅक्टरी ओव्हरहेडच्या ज्या कॉस्ट आपण कॅल्क्युलेट करतो त्या फॅक्टरी ओव्हरहेडच्या कॉस्टमध्ये त्यांचं कॅल्क्युलेशन होतं. असे 3 मुद्दे आपण डायरेक्ट मटेरियल आणि इनडायरेक्ट मटेरियलच्या फरकाचे इथे पाहिलेले आहेत. आता नेक्स्ट पॉइंट आहे लेबर. जसा पहिला घटक महत्वाचा आहे मटेरियल, ज्यावर 50 ते 70% खर्च होतो एकूण खर्चाच्या, तसा लेबर देखील हा दुसरा महत्वाचा घटक आहे. लेबरवर जो आपला होणारा खर्च आहे तो साधारणपणे 50 ते 70% दरम्यान असतो. तर लेबर म्हणजे कोण? तर लेबर म्हणजे ह्युमन एफर्ट्स, मानव, जे काही व्यक्ती, मजूर किंवा जे काही ऑफिसमध्ये वर्क करणारे आहेत ते, सेलिंग साठी वर्क करणारे आहेत ते, हे सर्व लेबर मध्ये मोडतात. म्हणजे ह्युमन एफर्ट्स जे काही प्रोडक्शन साठी लागतात त्या ह्युमन एफर्टला लेबर असं म्हटलं जातं. फॉर कन्व्हर्शन ऑफ मटेरियल इनटू फिनिश गुड्स, कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात करण्यासाठी ह्युमन एफर्ट्स इज नीडेड. सच ह्युमन एफर्ट्स इज कॉल्ड लेबर. कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात करण्यासाठी जे मानवी श्रम लागतात त्या मानवी श्रमांना लेबर असं म्हटलं जातं. अकॉर्डिंग टू ICMA, लेबर कॉस्ट इज डिफाइन्ड ॲज द कॉस्ट ऑफ रेम्युनरेशन, मीन्स वेजेस, सॅलरी एक्सेट्रा, ऑफ द एक्सप्लोर्स ऑफ अंडरटेकिंग.